आई जगातील सर्वात मोठे देवस्थान. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याच्या आयुष्यात आई आहे आणि त्या व्यक्तीसाठीही ज्याची आई आता फक्त आठवणीत उरली आहे. मित्रांनो, या जगात जर कोणतं नातं निस्वार्थ असेल तर ते म्हणजे आई. आई जी स्वतः उपाशी राहून आपल्याला खाऊ घालते, स्वतः रडूनही आपल्याला हसवते आणि स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून आपल्या स्वप्नांसाठी जगते. आजच्या या मदर डे स्पेशल व्हिडिओमध्ये आपण आईचं प्रेम आणि त्याग आणि तिची किंमत समजून घेणार आहोत. मित्रांनो, आई हा शब्द फक्त शब्द नाही, तो पूर्ण आयुष्य आहे. लहानपणी आपण पडतो तेव्हा सर्वात आधी धावत येणारी व्यक्ती म्हणजे आई. आपल्याला ताप आला तर रात्रभर जागणारी आई. आपण उशिरा घरी आलो तर दारात काळजीने उभी असणारी आई. आणि आपण दुःखी असलो तर स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवून आपल्याला समजवणारी आई. आईला आपल्या चेहऱ्यावरचा छोटासा दुःखाचा भावही समजतो, कारण आई फक्त आपल्याला जन्म देत नाही, ती आपल्यासाठी पुन्हा पुन्हा जगत असते. मित्रांनो, आपण मोठे झाल्यावर कधी विचार केला का, आपल्या एका आनंदासाठी आईने किती गोष्टी सोडल्या असतील. आपण नवीन कपडे घालावेत म्हणून ती स्वतः जुने कपडे वापरते. आपण चांगलं खावं म्हणून ती स्वतः कमी खाते. आपण शिकावं म्हणून ती स्वतःच्या इच्छा मारते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आईला कधी धन्यवाद देखील नको असतो. तिला फक्त एवढंच पाहिजे असतं की तिचं लेकरू आनंदात असावं. पण मित्रांनो, आजकालची परिस्थिती बदलत चालली आहे. लोक सोशल मीडियावर हजारो पोस्ट टाकतात, पण घरातल्या आईशी 2 मिनिटं प्रेमाने बोलत नाहीत. मोठे झाल्यावर काही लोकांना आईचा सल्ला जुनाट वाटतो. आई फोन करते आणि आपण म्हणतो नंतर बोलतो. पण एक दिवस असा येतो जेव्हा तिचा फोन येणं कायमचं बंद होते आणि मग आपण तिचा आवाज ऐकण्यासाठी तडफडत राहतो. मित्रांनो, वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काही उपयोग नसतो. एकदा एका मुलाने आईला विचारलं, आई तू माझ्यासाठी काय केलंस? आई शांतपणे हसली आणि म्हणाली, तू जन्माला यायच्या आधी मी तुझ्यासाठी स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. तू चालायला शिकेपर्यंत मी हजारो वेळा झोप त्यागली. तू रडू नये म्हणून मी स्वतःचे अश्रू लपवले आणि तू आनंदात राहावंस म्हणून मी माझं संपूर्ण आयुष्य दिलं. हे ऐकून तो मुलगा रडू लागला, कारण आईचं प्रेम शब्दात मोजता येत नाही. मित्रांनो, जर तुमची आई आज तुमच्यासोबत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण जगात असे लाखो लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे, नाव आहे, संपत्ती आहे, पण आई नाही. म्हणून आई जिवंत असेपर्यंत तिच्यासोबत वेळ घालवा.
तिला मिठी मारा, तिच्याशी प्रेमाने बोला, तिच्यासाठी थोडा वेळ काढा. कारण आई पुन्हा मिळत नाही. मित्रांनो, देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नव्हता, म्हणून त्याने आई निर्माण केली. आईचा हात डोक्यावर असेल ना, तर मोठ्यात मोठं संकटही छोटं वाटतं. आणि आईचं मन दुखावलं तर आयुष्यात काहीच शांत वाटत नाही. म्हणून आज मदर डेला फक्त स्टेटस ठेवू नका. आईजवळ जा, तिच्या पायाला हात लावा आणि एकदा मनापासून म्हणा, आई, मी तुझ्यावर प्रेम करतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनाला भेटला असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक आईपर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये नक्की लिहा, आई माझं जग आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भावनिक प्रेरणादायी व्हिडिओसाठी जोडलेले रहा. धन्यवाद. जय हिंद.